हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. 1, 2, 3, 4. आणि आजचा हा व्लॉग मराठीत असणार आहे. हा व्लॉग आज मराठीत का असणार आहे हे मी तुम्हाला सांगते लवकरच. बिफोर दॅट मला तुम्हाला दाखवू दे. माझं असं मध्ये मराठी थोडं इंग्लिश असं निघणार आहे, बट मला माफ करा, मी पूर्ण एकच लँग्वेज नाही बोलत, मिक्सच बोलते बिकॉज मला ती सवय झाली आहे आता. तो हे तुम्हाला दिसतं आहे का गाईज, हा माझा थोडासा असा पिठांचा आणि बाकी अजून काही काही ग्रॉसरीज आहे. सो त्यामध्ये तुम्हाला हे पिठं दिसत असतील, 1, 2, 3, अजून पण असं काय काय दिलं आहे. सो जसं मी तुम्हाला ते आता पिठं दाखवली, ते माझ्या मम्मीनी, माझ्या मावशांनी आणि माझ्या काक्यांनी, हे काक्यांनी दिले आहे सगळे पीठ वेगवेगळे टाईप्सचे. जेव्हा मी त्यांना कळलं की मी जाणार आहे अब्रॉडला आणि तिकडे हे सगळं असं भेटत नाही, तर त्यांनी सगळं हे पॅक करून मला दिलं आहे असे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये. आणि ते मी आज बघितलं, आता 2 महिने झाले, डोंट वरी, ते खराब होत नाही लवकर. बट ते मी आज बघितलं आणि आज संडे आहे, तर माझ्याकडे खूप टाइम आहे हे बनवायला. आणि मी ह्याच्यावर असं बघितलं, तर तुम्ही वाचू शकता का, ह्याच्यावर लिहिलं आहे कोंबडी वडे पीठ. सो येस, सो हे मला म्हणायचं होतं की हा मेन ब्लॉग मराठीमध्ये अशासाठी आहे की आज मी तुम्हाला कोंबडी वडे बनवून दाखवणार आहे कसे बनतात. ॲक्च्युली मी पण असं प्रॉपर बनवलं नाही आहे सगळं एकदम, वडे तर मला एवढं येत नाही, बट आता पीठ आहे तर मला हे बनवायचं आहे. सो मी पण शिकते, तुम्ही पण शिका माझ्याबरोबर हे मालवणी असे कोंबडी वडे कसे बनवतात. सो येस, बघत राहा पुढे. सो पीठ तर आहे गाईज माझ्याकडे, पीठ तर आहे, बट त्याच्याबरोबर जे मेन कोंबडी, जे चिकन आहे, ते माझ्याकडे आता नाही आहे. आणि वरून मालवणी जर तुम्हाला माहिती असेल जेवण, त्यामध्ये असं खोबऱ्याचं पण, खोबरं, नंतर ऑनियन, खूप सारं, नंतर आलं लसूण पेस्ट आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत जे घरी नाही आहेत. सो ते मला आता आणायला लागतील. आणि अजून पण घराचं थोडं सामान आहे रेग्युलर ग्रोसरीज, तर ते पण आणायचे आहेत. सो चला आता आपण ते घ्यायला जाऊया. नमस्कार मंडळी, पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आता मी सगळं माझं जे सामान नव्हतं कोंबडी वड्यांसाठी, ते सगळं मी आणलेलं आहे, तुम्हाला दाखवते, बघून घ्या. तर हे सगळं मी आणलं आहे, बट हे सगळं तसं सगळंच ह्याच्यासाठी नाही आहे कोंबडी वड्यासाठी. हे मी माझं जरा ब्रेकफास्टसाठी सामान आणलं आहे. हे चिकन आहे, हे कोकोनट आहे, डेसिकेटेड कोकोनट, कांदा, पण अंड पण नाही आहे आपलं कामाचं, हे पण, हे तर अजिबातच कामाचं नाही आहे, बट हे मला लागणार म्हणून मी आणलं. हे आपल्या कामाचं, हे सगळं आपल्या कामाचं आहे. टमॅटो, मिरची, लसूण, हे आलं आणि कोंबडी वड्याचं पीठ, पुन्हा कांदा आणि पाणी, मला हायड्रेट ठेवायला. सर्वात इम्पॉर्टंट, तुम्ही म्हणत असाल मला मसाले वगैरेचं काय सीन आहे, तर मी घरून घेऊन आलेली, मला जे मी बोलली पीठ वगैरे दिलंय, तर हे सगळे मसाले पण मला दिलेत. हे गरम मसाला आहे, हा चिली मसाला आहे, हा गोडा मसाला आहे, हा हळद आहे, हे नंतर हे क्युमिन आहे, मस्टर्ड आहे आपलं, हे तर मी इकडून घेतलंय, चहा पावडर आहे, मीठ आहे आणि साखर आहे, कॉफी आहे, तेल आहे आणि अजून थोडेफार पीठ आहेत. सो गाईज, आता माझ्याकडे सगळं बेसिकपासूनच मला चालू करायचं आहे. सो आपण आता आलं लसूणची पेस्ट बनवून ठेवणार आहोत, कारण चिकनला मॅरिनेट करून मी ठेवणार आहे साईडला. तर त्यासाठी मी हे थोडे लसूण, सो हे आलं लसूण पेस्टसाठी मी थोडे, आता हे जास्तच करून ठेवते, नंतर पुन्हा पुन्हा मी बनवत नाही, म्हणून थोडं एक्स्ट्राच करून ठेवते आलं लसूण पेस्ट, कारण मला बाकीच्या गोष्टींसाठी पण लागणारच आहे. त्यानंतर त्यात मी हे मिरच्या कापून टाकणार आहे. आणि हे जे आलं आहे, आलं दिसतंय, हे आलं आहे, ते टाकणार आहे आणि हे सगळं मिक्सरला लावणार आहे. ओके, लसूण पेस्ट, आलं तर ते ऑलरेडी आहे, लसूण आणि मिरची जरा पाण्यात टाकलेत, सो हे नंतर मी मिक्सरला लावेन. पर्यंत कांदा वगैरे चिरते. सो खूप खूप त्रासदायक काम आहे, बट ठीक आहे,
मला कोंबडी वडे खूप आवडतात, मग एकदम मम्मीच्या बनवलेले हाताचे. बट आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे, तर मलाच बनवावे लागतील बिकॉज खायचं तर आहेच. सो यस, बघा आता मला कांदा कापताना काय. बाय द वे ह्यांची सुरी बघा गाईस, माझं अर्धा तोंडून जास्त म्हणजे मोठच आहे. एवढी मोठी का वापरतात हे लोक मला माहित नाही, बट हे लोक एवढंच वापरतात मोठी. तुम्हाला एकदम हळू बघून कापायला लागेल, सो तुम्ही हे फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा, ठीक आहे. सो गाईज हा कांदा आणि टोमॅटो मी कापला आहे, आणि हा फुल कापायची गरज नाही आहे. मी एक इक्विपमेंट आणलं आहे आपल्या इंडियावरनं, ते मला खूप उपयोगाचं पडतं, तर ते दाखवते तुम्हाला मी. सो ते इक्विपमेंट आहे हे. सो हे काय म्हणजे कांदा हे करायचं आहे, छोटे करायचं. सो यात मी एकदम छोटा छोटा कांदा घालणार आहे, बघा तुम्ही कसं करतात. सो हे 2 मिनिटाचं काम होतं गाईस, एकदम मजा आली. हे आणलं तर मला खूप खुशी वाटते आता. तो कांदा झालेला आहे. आता टोमॅटो एवढूसाच आहे, तर तो मी हातानेच म्हणजे असं चिरते, ठीक आहे ना. बघा आता. सो कोणतं पण मालवणी चिकनचा पदार्थ असेल, म्हणजे जसं कोंबडी वडे, तर त्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोकोनट, खोबरं. खोबरं आणि कांदा हे खरपूस असं भाजून घ्यायचं आणि ते मिक्सरला लावून त्याचं वाटण बनवायचं आहे. तर ते आता मी करणार आहे. ॲक्च्युली वाटण पण मी घरूनच आणणार होती, बट अलाउडच नाही आहे, म्हणजे आय डोंट नो वाय, त्यांनी काय होतं, आय गेस ते इन्फ्लेमेबल आहे म्हणून अलाउड नाही आहे आणायला. एअरपोर्ट वगैरे वरती जर दिसलं तर ते लोक ठेवून घेतात. सो मे बी दॅट्स वाय. सो हे आता मला बनवावं लागेल. हे एकदम खूप मोठी प्रोसेस असते याची, तर मी तुम्हाला फटाफट फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते. बट मला ह्याला हे बनवायला खूप टाईम लागला आहे. सो प्लीज लाईक करा, आणि सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा गाईज, खूप मेहनतचं काम आहे हे गाईज. सो गाईज हे आलं लसूण पेस्टसाठी मी मिक्सर घट्ट लावला आहे. त्यात आलं, लसूण, आणि मला माहिती आहे हे रेड चिलीज आहेत, ग्रीन चिलीज वापरतात नॉर्मली, बट माझ्याकडे आता ते होते आणि ते मी एकटी आहे तर संपणार नाही, तर मी तेच वापरते. तर तुम्ही ग्रीन चिलीज वापरा. सो हे आता झालेलं आहे, हे आता मी काढून ठेवते आणि नंतर आपण चिकन मॅरिनेट करूया, ठीक आहे. सो गाईज हे खोबरं ना एकदम म्हणजे नखरावालंच आहे, थोडा पण असं लक्ष नाही दिलं ना तर एकदमच करपून जातं. हे करपलं नाही आहे, डोंट वरी, हे असंच खरपूस भाजायचं आहे. सो आता हेच मला आता बघत राहावं लागेल, नाही तर हे करपलं तर वेस्ट, ठीक आहे. सो मी ह्याच्यावर लक्ष देते आता थोडा वेळ, आणि मग आपण भेटूया लवकरच. सो गाईज आता आपण जरा चिकन मॅरिनेट करून ठेवूया, म्हणजे ते जरा असं चांगलं हाफ एन आवरसाठी ठेवलं तर त्याला असं टेस्ट चांगली येईल. सो हे चिकन मी चांगलं असं धुतलं आहे, आणि आता यात अंदाजा मी मीठ टाकते. त्यानंतर आपण जी ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केली आहे ना, ती टाकते मी. मला जास्त आवडते, सो मी 1.5 स्पून टाकली आहे, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि आता आपल्याला हे मिक्स करायचे, आणि ह्याच्यामध्ये थोडासा मी मसाला पण टाकते, मम्मीने गरम मसाला बनवलेला. तर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी तर मी मम्मीला सांगेन, बट मला नाही येत हे करता, हे खूप हेक्टिक काम आहे. ॲक्च्युली हे माझ्या काकीने दिलं आहे वाटतं, वंदना मावशीने. हो. सो हळू जरा. सो ह्या एवढा मी अंदाजे टाकलेला आहे. आता मला तिखट आवडतं म्हणून मी टाकलं आहे, तर तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही टाका, काय कंपल्शन नाही आहे, ठीक आहे. सो असं हे फास्ट करते आता मी. सो हाय गाईज, मला खूप घाम येतोय. हे ना काय बोलायचं, जाऊ दे आता. ते जेव्हा हवं तेव्हा काहीच भेटत नाही. पण मी शोधते काय, हां, टिश्यू पेपर शोधते. खूपच तुम्ही बघू शकता मेहनत का पसीना. ते जाऊ दे. आता आपण चिकन मॅरिनेट केलंय गाईज.
तुम्ही बघू शकता. तर हे ठेवून देते मी साईडला हाफ एन आवरसाठी. सो गाईज हे असं मस्त मी खरपूस भाजून घेतलंय आणि आता गॅस बंद केलाय. आता हे एवढं तर मी वापरणार नाही आहे, हे मी नंतरसाठी ठेवते. आणि ह्याच्यात आता मी थोडासा कांदा तेलावर भाजून घेणार आहे. सो जसं मी बोलली, कांदा आता तेलामध्ये त्या भाजून घेणार आहे आणि मग ते मिक्सरला लावीन आणि त्याचं वाटप जे आहे ते तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. नमस्कार गाईज. सो आपण आता भेटत आहोत डायरेक्ट नेक्स्ट डे. आय नो, बिकॉज काल मी जे वाटप करत होती त्यालाच एवढा वेळ लागला की 11 वाजले आणि त्यानंतर असं मी पुन्हा वडे करणार, चिकन करणार, खूप वेळ लागणार होता. म्हणून मी विचार केला नेक्स्ट दिवशी सकाळी करते. सो हे वाटप आता रेडी आहे. सो गाईज, कोंबडीसाठी जे पण लागणार होतं ते आपण रेडी करून ठेवलं आहे. आता आपण जे वडे आहेत त्याचं प्रिपरेशन करून ठेवूया आणि मग कोंबडी का बोलते, चिकनचा आपण रस्सा वगैरे करू. सो हे आहे कोंबडी वड्याचं पीठ जे मी दाखवलेलं. आता मी एकटीच खाणार आहे 2 टाइम. सो मला वाटते मी ह्याचे 3 स्पून घेते, बिकॉज जास्त झालं तर ते मला 4 दिवस खावं लागेल गाईज. सो मी 3 स्पूनच आधी घेते, मग हवं तर आपण एक्स्ट्रा वाढवू. ठीक आहे. एक, हो एकच जास्त वाटतं, आपण 2च घेऊया. ओके. आणि हे 2 आणि हाफ घेऊया थोडंसं. ओके. आता ह्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं असतं. सो मी गरम पाणी करून ठेवलेलं. तर थोडंसं एकदम मीठ टाकते फॉर टेस्ट. दिसते का? आणि गरम पाणी टाकते आता ह्याच्यात. तर हात नाही टाकायचा लगेच, तर माझी मम्मी बोललेली. तर त्याच्यात पाणी टाकलं ना की चमच्याने मिक्स करायचं जरा. काय वास येतोय वड्यांचा, वाव. तर गाईज हे पीठ मळून झालेलं आहे. आता ना चपातीच्या ह्याच्यात थोडंसं असं नंतर ठेवतात तेल घालून साईडला 15-20 मिनिटं. सो मी पण यात तेल घातलंय आणि आता हे साईडला ठेवते आणि आपण चिकन करायला घेऊया. ठीक आहे. आय डोंट नो तेल घालायचं असतं का, मला तर वाटते घालायचंय म्हणून मी घालून ठेवलंय. हे साईडला ठेवूया आणि जाऊया चिकन बनवायला. तर मी तेल ॲक्च्युली गरम करत ठेवलंय आणि हा कांदा आता त्यात टाकणार आहे. बट तोपर्यंत तुम्ही जरा मला सांगा, तुम्ही गटारी पाळता का? ओ सॉरी, गटारी तर वेगळं असतं. संकष्टी पाळता का तुम्ही? लाईक आता गणपती येणार आहे तर त्याच्यासाठी नो नॉनव्हेज. सो बेसिकली आमच्यामध्ये तर अजून असं पाळत नाही, म्हणून मी पण नाही पाळत. बट गटारी तर गटारी तर सेलिब्रेट नक्कीच करतो. सो आत्ताच मंडेला गटारी होऊन गेली. सो तेच आता गटारी स्पेशल हा कोंबडी वड्याचा आस्वाद तुम्ही घ्या घरी बसल्या बसल्या. तेल गरम झालंय, आता हे ऑनियन त्यात टाकते. सो गाईज, तुम्हाला लक्षात आहे मी कांदा आणि टोमॅटो पण कापलेला. बट नंतर मी पुन्हा एकदा रेसिपी बघितली तर टोमॅटोची आपल्याला गरजच नाही आहे. सो मी तो पुन्हा ठेवून दिला. सो तुम्ही पण टोमॅटो कापू नका. ठीक आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघून मगच तुम्ही हे करायला घ्या. तो टोमॅटोची आपल्याला अजिबात गरज नाही आहे. आता कांद्यानंतर आपण डायरेक्ट हे चिकन टाकायचं आहे. ओके. सो गाईज, सिंगापूरमध्ये आता फुल ऑन गरमी चालू आहे. सो आता मी एकतर हे एवढं पॅक ह्याच्यात बनवते आहे माहोलमध्ये, तर मला खूपच जास्त गरम होत आहे. मी थोडासा मसाला टाकणार आहे. मसाला, कारण तुम्हाला माहिती आहे मी मॅरिनेशनमध्ये पण मसाला टाकलेला. बट आम्हाला तिखट खायची सवय आहे. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत आम्ही तिखट खातो. तर हा गरम मसाला मस्तपैकी टाकणार आहे मी त्यात, जेवढं माझं मन करेल तेवढं. नाईस. सो हा मी मसाला टाकलेला आहे. आता तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढा हवा तेवढा टाका तुमच्या चवीनुसार. वाव. सो तुम्हाला दिसतंय का मस्त हा कसा कलर आलाय गाईज? असा यायला पाहिजे. ओके. मस्तच वाटतंय. वाव. सो आता हे चिकन ऑलमोस्ट झालंय. सो त्यामध्ये आता जे आपण वाटण केलेलं, ज्याला ऑलमोस्ट मला 2 तास लागले, खूप मेहनतचं काम होतं हे. सो आता मला जास्त पण एवढं आवडत नाही, बट टेस्टसाठी ते गरजेचं आहे. सो आपण 2 स्पून, म्हणजे हा मोठा स्पून आहे तर तुम्ही 2 स्पून टाका. ओके. ओके. वाव, कसला मस्त असा कलर आलाय गाईज. आता जेव्हा असा कलर होईल ना तेव्हा थोडंसं असं पाणी घालायचं.
हे मी ते मसाल्याचंच होतं पाणी, तर त्याच्यात थोडं एक्स्ट्रा पाणी ॲड करून टाकलं आहे. आणि आता हे बॉईल होऊन त्याच्यात शिजवायला ठेवायचं. ओके, त्याच्यावर तुम्ही असं झाकण पण ठेवू शकता. हे आता शिजवायला ठेवायचं. तर गाईज, जोपर्यंत आपलं चिकन शिजतं आहे, मी हे गोळे केलेत, दिसतात का, वड्याचे गोळे. सो आता हे आपल्याला थापायचे आहेत. असं असं मी तुम्हाला दाखवते कसे थापतात. हे हाताला खूप तेल लावून मग थापायला लागतं, नंतर असं चिकटतं. तर मला परफेक्ट तर येत नाही, बट आपण आता बनवणार आहोत फर्स्ट टाइम, तर होईल. जस्ट बी पॉझिटिव्ह, होईल. हे असे मी वडे थापून ठेवले, तेल लावून लावून थापलेत. इझी पडलं मला त्याचं ते करायला. आणि हे बघा, हे माझं पोळपाट आहे. ह्याच्यातच मी चपाती पण करते. मी असं इकडे असवायला घेतलंय, कारण आपलं पोळपाट वगैरे इकडे भेटत नाही. हे असंच प्लास्टिकचं भेटतं. आणि रोल करायला पण ते नंतर कधीतरी मी तुम्हाला दाखवेन. तेल गरम करून ठेवलंय वड्यांसाठी. तर थोडंसं ना यात आपण हे घालून बघूया. ओके, हे ऑलमोस्ट झालंय गरम. तर अजून 1 मिनिटात मी हे फ्राय करायला घेते, तुम्हाला साईडला ठेवून. ओके, तोपर्यंत हे चिकन शिजतं आहे. तर आपण वडी करायला घेऊया. ओके, सो लेट्स डू दिस. ओ माय गॉड, ओ माय गॉड गाईज, कसले भारी असे वडे तळून होत आहेत. आय कांट बिलीव्ह इट. थोडंसं करपलंय, बट ठीक आहे. आता फुगलंय ना मस्तच. वाव, आय कांट बिलीव्ह इट. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. टडा! सो आपले हे वडे मस्तपैकी फुलून बनले आहेत. आय एम व्हेरी एक्सायटेड टू ट्राय देम. बट गाईज, हे सगळं करण्यात तुम्ही बघू शकता मी एवढी प्रो आहे, मी एवढं फास्ट करून पण टाकलं. बट हे सगळं करण्यामध्ये एवढी मेहनत लागते, तुम्हाला दिसत नाही, बट मला खूप पसीना आला आहे. सो ते तर आहेच, ठीक आहे. बट त्याच्यानंतर हे बघा, ही भांडी दिसत आहेत. आता मला ही सगळी साफ करायची आहेत. नंतर ती वाली भांडी पण वेगळी, तर ती सगळी साफ करायची आहेत. आणि मी ऑलरेडी भांडी घासलेली. सो हे खूप जास्त, एका पर्सनसाठी खूप जास्त मेहनतचं काम आहे गाईज. सो म्हणून मी हे एवढे जेवण काही करत नाही, एकदाच जे बनवते. आता हे चिकन मी केलंय ते मला 3 दिवस होईल. सो ठीक आहे, मेहनत मे बी रंग, ही मेहनत माझी रंग ला ही मेहनत माझी सफलतापूर्वक झाली. वेलकम गाईज. आणि हे बघा, आपले कोंबडी वडे. तर तुम्ही बघितले असाल, हे कोंबडी वडे किती छान दिसत आहेत. आता मी खूप एक्साइटेड आहे हे ट्राय करायला. सो लेट्स बिगिन. मस्त असा पीस घेऊया आपण रस्त्याबरोबर. एकदम घरच्यासारखं झालंय. वाव, मी बिलीव्ह नाही करू शकत आहे. हे चिकन पण परफेक्ट झालंय. आणि मेन मला वड्यांची एकदम भीती वाटत होती, बिकॉज मी हे पहिल्यांदा एवढे प्रॉपर केले आहेत. आणि मी घरी तर काही थापत वगैरे नाही, कारण मम्मी करून देते. बट एकदम परफेक्ट झाले, आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ गाईज. सो नक्की तुम्ही पण हे ट्राय करा. आणि तुम्हाला जसं, तुम्ही जर समजा हे ट्राय करताय, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि गाईज, तुम्हाला जर माझे असे मराठी व्हिडिओज आवडत आहेत, तर मला नक्की कळवा. मी अजून असे मराठीमध्ये व्लॉग्स करीन. आणि हो, आता भेटूया तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.